रभा माडखोलकर महाविद्यालयात ग्रामीण कथाकथन लोकजीवनाचं जिवंत दर्शन कार्यक्रम उत्साहात। राजेंद्र शिवणगेकर यांनी ग्रामीण संस्कृती, संघर्ष आणि संवेदना यांचं कथाकथन केलं सादर। विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील अभिव्यक्ती आणि संवेदनशीलतेचा दरवळला सुगंध। चंदगडमधील रभा माडखोलकर महाविद्यालयात करिअर काउन्सिलिंग सेल आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कथाकथन लोकजीवनाचे जिवंत दर्शन हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात राजेंद्र शिवणगेकर यांनी ग्रामीण जीवनातील संघर्ष, संस्कृती आणि संवेदना यांचे प्रतिबिंब दाखवणारे कथाकथन सादर करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी सांगितले की कथाकथन हे फक्त गोष्ट सांगणे नसून भावना, संस्कृती आणि लोकजीवनाचा सुगंध पोहोचविण्याचे जिवंत माध्यम आहे। ग्रामीण कथांमधून नाती, श्रम आणि संघर्ष याचा प्रवास दिसतो आणि अशा कथांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता आणि अभिव्यक्तीची ताकद वाढते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर गोरल होते। त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी ग्रामीण जीवनाचे वास्तव जाणून घेऊन ते साहित्य, कला आणि समाजकार्याद्वारे सादर करावे असे प्रतिपादन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करिअर काउन्सिल सेलचे प्रमुख डॉक्टर RN साळुंखे यांनी केले। त्यांनी काउन्सिलिंग सेल मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना योग्य करिअर दृष्टी दिली। आभार प्रदर्शन डॉक्टर GY कांबळे यांनी मानले। या कार्यक्रमाला प्राध्यापक SK सावंत, डॉक्टर TA कांबळे, प्राध्यापक VK गावडे, डॉक्टर RA कमलाकर, डॉक्टर NS मासाळ, डॉक्टर राजकुमार तेलगोटे, प्राध्यापक महादेव गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी कथाकथनाच्या माध्यमातून लोकजीवनाची सखोल जाण, निरीक्षण शक्ती आणि सर्जनशील अभिव्यक्तीचे कौशल्य आत्मसात केले। कथाकथनाच्या या सत्राने ग्रामीण संवेदनाचा सुगंध महाविद्यालयीन वातावरणात दरवळला आणि विद्यार्थ्यांमध्ये साहित्य चेतना जागविली।